आजपर्यंतच्या माझ्या जीवनघडणीमध्ये ज्या ज्या लोकांचा आशीर्वाद रूपाने किंवा इतर काही कारणास्तव संबंध आले, त्या सर्वांना नतमस्तक होऊन मी आपल्यासमोर एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन येत आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी श्री मदन कालिंदी वसंतराव देशमुख, मुक्काम पोस्ट पाटकुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण MBA. मी 2003 ते 7 मार्केटिंग या क्षेत्रात काम केलं आणि 2007 पासून ते आज तागायत शैक्षणिक शिक्षण विभागामध्ये काम करत आहे. मी काही खाजगी संस्थांमधून काम केलेलं आहे. खाजगी संस्थांच्या उभारणीमध्ये, प्रशासकीय कामकाजामध्ये जे काही कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा प्रशासन कसं चालवलं जातं या संदर्भात गेल्या 15 वर्षाचा अनुभव माझ्यासोबत आहे. आज मला एका गोष्टीची आवर्जून आठवण करून द्यावीशी वाटते. सोमवार दिनांक 16 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन, कोरोनाच्या भयानक रोगाने थैमान घालून लॉकडाऊन पडला आणि त्याच दिवशी शाळा बंद करण्यात आल्या. कामाचं स्वरूप बदललं. ऑफलाईन पद्धतीनं काम बंद झालं आणि ऑनलाईन पद्धतीनं काम सुरू झालं. अशा वेळी त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार आला की या लोकांना ऑनलाईनची काहीतरी कामाची गरज आहे. आणि मग मी निश्चय केला आणि इन्स्पायर मल्टी सर्व्हिसेस या नावानं एक छोटंसं मी ऑनलाईन सर्व्हिस सेंटर शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत फक्त सुरू केलं. आणि तिथंपासून आज तागायत मी मोहोळ शहर आणि मोहोळ तालुक्यातील माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना एक आधार देण्याचं काम करून त्यांना मदतीचा हात देतो. ते सुद्धा मला आर्थिक स्वरूपातून सहकार्य करतात. ही झाली माझी ओळख. मी तुमच्यासमोर एवढ्यासाठी उभा राहिलो आहे की पुन्हा मार्च महिना आज आणि माझ्या डोक्यामध्ये एक नवीन कल्पना आली की आपण मोहोळ शहर आणि मोहोळ तालुक्यापुरतं मर्यादित न राहता आपल्या कामाचा विस्तार थोडासा वाढवला. असं म्हणतात की ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. मी तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून हितगुज केलं तर माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा काही थोडीफार आपल्याकडून मदत होईल आणि माझ्याजवळ जे काही तुटपुंज ज्ञान आहे ते मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तरी आपण एखादी गोष्ट माझी तुम्हाला चुकीची वाटली किंवा एखादा नियम किंवा एखादी गोष्ट सांगताना माझ्याकडून थोडीशी चुकबुल झाली तर त्याबद्दल क्षमा असावी. आणि या व्हिडिओच्या संदर्भात सर्वांनी, म्हणजे माझ्यासमोर जे पालक आहेत, शिक्षक बंधू भगिनी आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्रशासकीय कामकाजामध्ये काम करणारे काही लोक आहेत, तर या सर्वांना हा व्हिडिओ ऐकण्यासारखा आहे, पाहण्यासारखा आहे. यातून बरीचशी माहिती आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद.